कर्जत खालापूरचे माजी आमदार सुरेश लाड यांनी नागपूर येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला। या प्रवेश सोहळ्याला सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार, महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते। कर्जत खालापूर मतदारसंघाचे 3 वेळा लाड यांनी प्रतिनिधित्व केले असून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा असणारे शरद पवार यांच्या ते अत्यंत जवळचे आणि विश्वासू अशी त्यांची ओळख होती। त्यांच्या भाजप प्रवेशाने रायगड जिल्ह्यात राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाला जोरदार धक्का बसला असून लाड यांना मानणारा तरुण वर्ग आणि कार्यकर्ते प्रत्येक गावागावात असून त्यांचा फायदा येणाऱ्या काळात भाजपला या मतदारसंघात होणार आहे। यावेळी माजी आमदार सुरेश लाड यांच्या समवेत जिल्हा परिषदेचे माजी सभापती नरेश पाटील, शेकापचे खालापूर तालुका चिटणीस संदीप पाटील, राष्ट्रवादीच्या महिला तालुका अध्यक्ष श्वेता मनवे, जिल्हा सरचिटणीस तानाजी चव्हाण, कर्जतचे माजी नगराध्यक्ष शरद लाड, राजेश लाड, विजय हजारे, राजू हजारे, जगदीश ठाकरे, देवीदास बडेकर, रामशेठ राणे, बिलाल आढाल, नंदकुमार लाड, सागर शेळके, समीर देशमुख, सुनील सुखदरे, राकेश जाधव यांनी राष्ट्रवादीच्या शरद पवार गटातून भाजपमध्ये प्रवेश केला। सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या प्रयत्नातून माजी आमदार सुरेश लाड यांचा पक्षप्रवेश झाला। रायगड जिल्ह्यातून पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर, रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, सरचिटणीस सतीश धारप, जिल्हा उपाध्यक्ष वसंतराव भोईर, सरचिटणीस दीपक बेहेर, कर्जत तालुका अध्यक्ष राजेश भगत, नितीन कांदळगावकर, जिल्हा चिटणीस मंगेश मस्कर, किरण ठाकरे, सुनील गोगटे आदी मान्यवर उपस्थित होते। कर्जत तालुक्याचे माजी आमदार आणि आमचे नेते सन्माननीय सुरेश लाड साहेब यांनी आज माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या उपस्थितीमध्ये माननीय प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांच्या हस्ते आणि सर्व भारतीय जनता पार्टीच्या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आज भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला आहे। मी माननीय सुरेश भाऊ लाड साहेबांचं मनापासून स्वागत करतो। आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आज आनंदित आहोत की एक अतिशय मोठी अशी ताकद रायगड जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीला मिळालेली आहे। भारतीय जनता पार्टी जी आज देशभरामध्ये माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली समर्थपणाने उभी राहते आहे, त्या भारतीय जनता पार्टीचा सबका साथ सबका विकास हे सूत्र खऱ्या अर्थानं अवलंबायचं असेल तर जनसामान्यांपर्यंत केंद्र सरकारची कामं, राज्य सरकारची कामं ही पोहोचण्याची आवश्यकता आहे। आणि मला आनंद आहे की ज्यांनी या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये 3 वेळा प्रतिनिधित्व कर्जत मतदारसंघाचं केलेलं आहे, त्या कर्जत मतदारसंघाच्या गावागावांमध्ये सुरेश लाड साहेबांच्या विषयी एक मोठं आकर्षण आहे। सुरेश भाऊ आणि त्यांच्याबरोबरनं त्यांचे सर्व खंदे सहकारी हे सारे मिळून येणाऱ्या कालावधीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून या सर्वसामान्य जनतेला त्यांना अभिप्रेत असलेला विकास करून देण्यासाठी हे निश्चितपणानं एक मोठी ताकद लावतील। त्यांच्याबरोबरनं भारतीय जनता पार्टीचे आमचे सर्व सहकारी नेते हे निश्चितपणानं येणाऱ्या कालावधीमध्ये त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करतील आणि त्यांच्यामुळे या रायगड जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टी ही आता 1 नंबरची पार्टी झाल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास या निमित्तानं व्यक्त करतो। येणाऱ्या सर्व निवडणुका अतिशय ताकदीनं लढवण्याच्या दृष्टिकोनातून ही आज मुहूर्तमेढ रोवली गेली आहे। पुन्हा एकदा लाडसाहेब आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं मनापासून स्वागत। सम्राट मराठी लाईव्हसाठी दत्तात्रय शेडगेसह ब्युरो रिपोर्ट खोपोली।